नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीची दारू पिल्यामुळे अवघ्या 2 दिवसात तब्बल 14 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला। या भीषण घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून थेट गृह खातं आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी आणि कडक कारवाई केली। कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत हडपसर पोलीस ठाण्याच्या 3 बड्या अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलं। जास्तीचा नफा कमवण्याच्या हव्यासापोटी गरिबांच्या जीवाशी खेळण्याचा हा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे। पिंपरी चिंचवड मधील फुगेवाडी भागात तयार झालेली ही जीवघेणी हातभट्टीची दारू केवळ फुगेवाडीतच नाही तर पुण्याच्या हडपसर आणि काळेपडळ भागातही मोठ्या प्रमाणावर विकली गेली। विषारी दारूच्या या प्राशनाने पिंपरी चिंचवड मध्ये 9 जणांचा तर पुणे शहर परिसरात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। उरळी कांचन मधील राधेश्याम प्रजापती हा दारू तयार करायचा, त्याच्याकडून योगेश वानखेडे हा सराईत दारू विक्रेता दारू खरेदी करायचा आणि वेगवेगळ्या गुत्त्यांवर विकायचा। जास्तीचा आर्थिक फायदा मिळवण्यासाठी योगेश वानखेडेनं मूळ दारूमध्ये मोठ्या प्रमाणात घातक मिथेनॉल हे केमिकल मिसळलं। मिथेनॉलमुळे दारूचे प्रमाण तर दुप्पट झालं, पण त्याच वेळी ती अत्यंत विषारी आणि जीवघेणी बनली। हत्याकांडानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ऍक्शन मोडमध्ये आले आहेत। हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय मोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक API हसीना सिकलकर आणि पोलीस उपनिरीक्षक PSI हसन मुलानी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले।